नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आपण पाहतोय की अवनी आणि राजा घरी आलेले असतात. तर अवनीला पाणी प्यायचं असतं म्हणून यशादा तिला पाणी देतो. तर अवनी पाणी घेते आणि पाणी पित असते. तर यशादा अवनीला म्हणत असतो की आज तुम्ही हॉस्टेल बघायला गेला होता ना, त्याचं काय झालं. मग अवनी थोडीशी दचकते आणि म्हणत असते की हॉस्टेल तुम्हाला कोणी सांगितलं, राजाने सांगितलं का. मग यशादा म्हणत असतो की नाही ते माझ्या कानावरती पडलं, म्हणजे ऐकलं मी. त्यावेळेस तो अवनीच्या हातातला ग्लास घेतो. तर दोघेही काहीच बोलत नाही. तेवढ्यातच यशादा म्हणत असतो की काय झालं, नाही भेटलं का तुम्हाला हॉस्टेल. तर अवनी म्हणत असते की नाही भेटलं. काय झालं, माझ्याकडे ना आयडी नाहीये ना, मग आता ते नोकरी सुद्धा नाहीये, मग कोणीच मला राहू नाही दिलं तिथे. तर आता ती पुन्हा म्हणत असते की यशादा तुमच्या ओळखीत जर कोण असेल तर बघा ना, म्हणजे एखादी छोटीशी रूम जरी मला भाड्याने मिळाली ना तरी सुद्धा खूप होईल. तर आता इकडे राजा सुद्धा आलेला असतो. मग आता त्यावेळेस यशादा म्हणत असतो की हो सांगतो ना, मी जर तुम्हाला भेटली रूम तर नक्कीच सांगेल. तर आता ती रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते की प्लीज बघा ना, म्हणजे अजून मी किती दिवस इथे राहणार ना, माझ्यामुळे तुम्हाला त्रास सहन करायला लागतोय, मला कसं तरीच वाटतंय. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की अहो असं काय बोलताय, त्रासाचं काय, जोपर्यंत तुम्हाला रूम मिळत नाही ना तोपर्यंत तुम्ही ते बिंदास्त राहू शकता, काहीच वाईट वाटून घेऊ नका. त्यावेळेस राजा म्हणत असतो की देव्याई कसला भारी भाऊ दिलेला आहे मला, थँक्यू व्हा, असं म्हणून तो देव्याईचे आभार मानत असतो आणि या दोघांचं बोलणं ऐकत असतो. मग आता यशादा म्हणत असतो की चांगली रूम पण मिळणं आवश्यक आहे ना तुमच्यासाठी आणि सेफ पण पाहिजे, त्यामुळे आपण शोधूया, नका तुम्ही काळजी करू. बरं आता दिवसभर फिरून दमला असाल ना, जावा तुम्ही आता आराम करा. तर अवनी ठीक आहे म्हणून आता तिथून निघून जाते. गेल्यानंतर आता यशादा राजाला म्हणत असतो की राजा आता यांच्यासाठी एखादी रूम शोधायची आहे. त्यावेळेस राजा म्हणत असतो की गरज नाही, काय आहे ना, ते म्हणतात ना सहवासातच प्रेम वाढतं, म्हणून त्या जरी ते राहिल्या तर काहीतरी होईल आणि कदाचित त्या कायमच्याच इथे राहतील. त्यावेळेस यशादाला खूपच राग येतो आणि तो राजाला त्याच्याकडे ओढून घेतो आणि म्हणत असतो की या येथून जाऊ नये म्हणून तू हे सगळं करायला लागलेलं आहे की काय, त्या इथे राहाव्यात, तुझ्या प्रेमात पडाव्या, तुझी बायको व्हावी म्हणून तू हे सगळं करतोय का. विसरू नको, लग्न नाही झालं तुमचं, कळलं का, खोटं लग्न आहे हे, त्यांचं प्रेम नाहीये तुझ्यावरती. आपली मदत करण्यासाठी त्या गावासमोर उभा राहिल्या, त्यांनी आपली इज्जत वाचवलेली आहे आणि तू काय करून राहिलेला आहे रे, स्वार्थासाठी हे सगळं तू करतोय का. अरे जर त्यांना कळलं ना तर तुझी सगळी इमेज झिरो होणार आहे, झिरो. राजा आता बोलायला जातो तर यशादा त्याला गप्पच बस म्हणतो, तू काहीच बोलू नको, त्यांच्या स्वप्नासाठी झटून राहिलेल्या आहेत त्या, तू काहीच बोलू नको. आणि मग आता तो म्हणत असतो की ऐक माझं मी काय म्हणतोय तो, पण आता तो इकडे तिकडे पाहतो आणि कोण ऐकतंय का ते पाहून राजाला ओढून घेऊन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी घर करिअरसाठी सोडलेलं आहे, शिक्षणासाठी सोडलेलं आहे, त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे, ती काही तुझ्याबरोबर राहण्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही सोडलं त्यांनी घर. तुझी मदत का घेतली त्यांनी, त्यांचं प्रेम नाहीये तुझ्यावरती, त्यांचा विश्वास आहे, तू जर त्यांचा विश्वास तोडला ना तर त्यांना खूप वाईट वाटेल, त्यांनी त्यासाठी तुझी मदत घेतलेली आहे, असं काही करू नको. राजा मी सांगतो तुला काय वाटतंय रे, या घरामध्ये राहत्याल त्या, हे बघितलं का आपलं घर कसलं आहे ते, अरे काय परिस्थिती आहे घराची, आणि त्या रूमची, त्या बाथरूमला आत्ताशी आपण लाईट लावलेली आहे ती पण तात्पुरती, आणि काय सेफ वाटणार आहे रे त्यांना इथे, त्यांच्या खोलीला कडी सुद्धा नाहीये. त्यावेळेस राजा म्हणतो की दादा मला ना एक महत्वाचं काम आहे, मी जरा आलोच, असं म्हणून तो चाललेला असतो. तर यशादा त्याला थांबवतो आणि म्हणत असतो की कुठे चाललेला आहे. तर तो म्हणतो की गिफ्ट. तर यशादा म्हणत असतो की काय तुला गमतीचा विषय वाटतोय का, हा आम्ही काय सांगतोय ते ऐकून घे ना, माझं तरी ऐकून घे. पण आता राजा काहीच ऐकून न घेता तिथून निघून जातो, कारण आता तो अवनीसाठी गिफ्ट आणायला गेलेला असतो. तर आता तो गिफ्ट आणून अवनीच्या रूम मध्ये सुद्धा ठेवतो. तर अवनी आता तिच्या रूम मध्ये जाते आणि दरवाजा लावते, तर दरवाजाला कडीच नसते. आता ती प्रयत्न करत असते दरवाजा लावायचा, पण दरवाजा काही लागतच नाही. मग ती तसंच आता पुढे ढकलते आणि बेडवरती पाहते तर तिला काही गिफ्ट ठेवलेले दिसतात. मग अवनी जाते आणि ती गिफ्ट आता ओपन करत असते. अवनीला खूप छान वाटत असतं ते गिफ्ट पाहून आणि मग ती एक गिफ्ट आता ओपन करते. तर आता काही डेकोरेशन, फ्लावर पॉट असे ते सगळे आणलेले असतात, दाराचे तोरण असतं, त्याचबरोबर फ्लावर पॉट अशा वस्तू असतात. मग आता अवनी खुश होते त्या सगळ्या वस्तू पाहून. आता दुसरं गिफ्ट तिथे पाहते तर ते हातामध्ये घेऊन असं वाजवते तर त्याचा आवाज येत असतो.
मग ती ते गिफ्ट आता ओपन करून पाहते तर त्याच्यामध्ये कडी असते दरवाजाची. मग आता ती कडी पाहून तिला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणत असते की कडी. तेवढ्यातच तिकडून आता राजा आलेला असतो आणि राजा आतमध्ये येतो आणि मग तो अवनीकडे खूपच प्रेमाने पाहत असतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की कडी कोणी दिली आणि कडी काय या गिफ्टमध्ये पॅक केलेली आहे. मग राजा म्हणत असतो की अहो तुमच्या दरवाजाला लावायला कडी आणलेली आहे, आता तुम्हालाही ते सेफ वाटेल. त्यावेळेस ती म्हणत असते की कडी कोण गिफ्ट देतं. तर तो म्हणतो की नाही ते गिफ्ट दिलं नव्हतं, हे जे बाकीचे गिफ्ट दिलेले आहे ना त्याच्यामध्ये फक्त ते ठेवलं होतं. मग अवनी म्हणत असते की पण ही बाकीची गिफ्ट का दिलेली आहे तुम्हाला. तर राजा म्हणत असतो की मनात आलं म्हणून दिलं, आपण आपल्या मनाचा ऐकणारा माणूस आहे ना. त्यावेळेस अवनी म्हणत असते की का आज काय माझा वाढदिवस आहे का, तर सांग लवकर हे गिफ्ट का दिलं. तर राजा म्हणत असतो की हो आमचं घर तुमच्या घरासारखं चकाचक नाहीये ना, म्हणून म्हटलं की अशा थोड्याफार काही वस्तू द्याव्यात म्हणजे तुम्ही सजवाल आणि शोसाठी, म्हणजे तुम्हाला हे आपलं घर वाटेल, परकं घर वाटणार नाही, आपलं घर आवडेल ना. तर आता अवनीला हसायलाच येतं. तर अवनी म्हणत असते की मलाही असंच वाटायचं रे, माझं घर, माझ्या वस्तू, माझा बेड, माझा स्टडी टेबल सगळं काही माझ्या आवडीचं, पण नंतर कळालं की वस्तूमुळे आपलं नसतं घर, तिथल्या माणसांमुळे आपलं असतं. त्या घरातली लोक जेव्हा आपल्याकडे संशयाने परक्या नजरेने बघतात ना त्यावेळेस ते घर पण आपलं वाटत नाही रे. म्हणून वस्तूपेक्षा ना आपली माणसं महत्वाची असतात. तर अवनी खूपच इमोशनल झालेली असते. राजा सुद्धा आता तिचं बोलणं ऐकून इमोशनल झालेला असतो. मग आता ती पुन्हा म्हणत असते की खरंच माणसांचा ना विश्वास महत्वाचा आहे वस्तूपेक्षा. त्यावेळेस राजा अवनीला म्हणत असतो की तुम्ही ना जास्त लोड नका घेऊ, सोडून द्या हा सगळा विषय. तर अवनी ती कडी घेऊन राजाच्या जवळ उठून जाते आणि म्हणत असते की राजा ही कडी कोण लावणार. तर राजा म्हणत असतो की मी, आणि आता त्याने ड्रिल मशीन आणलेली असते आणि आता तो तिला दाखवतो आणि म्हणत असतो की आपल्याकडे सोय आहे ना. तर अवनी राजाकडे कडी देते आणि मग राजा ती ड्रिल मशीनने होल पाडतो आणि दरवाजाला कडी लावायला सुरुवात करतो. आता कडी लावून झाल्यानंतर तो म्हणत असतो की लावली कडी, आता बिंदास्त येते झोपा, बाहेर एक पहारे करी, असं म्हणून तो गप्प बसतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की आणि ही त्याची 4 पोरं राखणदार आहेत. तर राजा म्हणत असतो की तुम्हाला आधी कोणी सांगितलंय का हे. तर अवनी हसायलाच लागते, खूप मोठमोठ्याने हसायला लागते. त्यावेळेस राजा म्हणत असतो की हे बघा तुम्ही असं हसला ना की घरभर एकदम चांदणंच पसरतं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो का, आज ना मला खरंच खूप छान झोप लागेल. तर राजा सुद्धा म्हणत असतो की हो तुम्हाला खूप छान झोप लागेल. पण राजा तिथून काही जातच नाही, तो एका जागेवरतीच उभा राहिलेला असतो. तर अवनी त्याच्याकडे बघत असते आणि म्हणत असते की जरा एक प्रॉब्लेम आहे. तर राजा म्हणतो की बोला ना, लगेच मी सॉल्व्ह करतो, काय प्रॉब्लेम आहे. त्याला असं वाटतं की खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर अवनी म्हणत असते की काय ना मला हेच कळत नाहीये, कडी आतून लावली असताना तू बाहेर कसा जाणार आहे. मग राजाला ते कळतं आणि राजा हसायला लागतो आणि म्हणत असतो की खरंय तुमचं, मी बाहेर जातो, तुम्ही कडी लावून घ्या आणि बिंदास्त झोपा, असं म्हणून ते दोघेही एकमेकांना गुड नाईट म्हणतात. आणि मग राजा बाहेर जातो आणि दरवाजा लावून घेतो आणि तो तिथेच दरवाजाजवळ उभा राहतो. तर अवनी लगेचच पळतच दरवाजाच्या जवळ येते आणि पटकन दरवाजा उघडते. तर राजा एकदम आता तिथेच उभा तिला दिसतो. मग अवनी दरवाजा उघडून राजाला थँक्यू म्हणते आणि तिला सुद्धा खूप छान वाटत असतं. तर आता हे ऐकून राजाला आनंदाचा धक्काच बसतो आणि तो म्हणत असतो की काय. तर लगेच अवनी दरवाजा लावून घेते आणि मग राजा देव्याईला म्हणत असतो की देव्याई चक्क मॅडम आज मला थँक्यू म्हणाल्या, असं म्हणून आता तो तिथेच आनंदाने उड्या मारायला लागतो आणि दरवाजाला हात लावून आता तिथेच उभा राहतो. अवनी सुद्धा आता आतमध्ये आलेली असते आणि तिला सुद्धा आता थँक्यू म्हणल्यामुळे थोडंसं लाजल्यासारखं होत असतं. तर इकडे दुसरीकडे पाण्या मोबाईल बघत असतो आणि धन्या खाली झोपलेला असतो. तर पाण्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहून खूपच हसत असतो. तेवढ्यातच त्याला पायलचा फोन येतो, पण आता तो फोन काही उचलत नाही, फोन कट करतो आणि फोनमध्ये पाहून आता पुन्हा हसायला लागतो. मग इकडे धन्याच्या फोनवरती फोन येतो. मग धन्या आता फोन उचलतो आणि पाण्याला म्हणत असतो की पाण्या धर सांग जेवला म्हणून. आता पाण्या रागारागाने तो फोन घेतो. मग तिकडून आता पायल म्हणत असते की पानू काय करतोय. तेवढ्यातच लगेच इकडून पाण्या म्हणत असतो की मी जेवलो, माझे सगळे भाऊ जेवले, अख्खं गाव जेवलं, पंतप्रधान सुद्धा जेवला आणि सारखं काय ग तेच विचारत असते. आता तो खूपच चिडून बोलत असतो. तर पायल म्हणत असते की तू पण मला विचारावं म्हणून मी विचारत असते, विचार की. तर पाण्या म्हणत असतो की कशाला सारखा फोन करते ग, अजिबात फोन करत जाऊ नको. तर पायल म्हणत असते की मला लय आठवण येते रे तुझी, म्हणून मी फोन करते, तू खाल्ल्याशिवाय मला एक सुद्धा घात जात नाही, मला पाणी सुद्धा पिऊ वाटत नाही. तर पाण्या म्हणत असतो की गप ग, काही पण आता बोलू नको. आता तो जोरात ओरडतो आणि म्हणत असतो की मला सांग त्या धन्याच्या नंबरवरती फोन कसा काय केला आणि तो
धन्याला म्हणत असतो की ए धन्या, नंबर दिला, कशाला नंबर दिला? मग धन्या म्हणत असतो की कशाचं काय? तिने विचारल्यावरती मी नाही कसं म्हणणार वहिनीला? त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की कोण वहिनी, कुठली वहिनी? मग धन्या म्हणत असतो की पायल वहिनी. अरे पाण्या, तिने आपल्याला किती मदत केली रिसेप्शनला. त्यावेळेस तो म्हणत असतो की त्या सोन्याने पण मदत केली, मग आता काय तिला पण तू वहिनी म्हणणार आहे का? आता त्या दोघांचं भांडणच चालू होतं. त्यावेळेस तिकडून पायल म्हणत असते की पानू, अरे माझं ऐक ना. तर पाण्या म्हणत असतो की ए गप ग, मी धन्याबरोबर बोलतोय ना, मध्ये मध्ये काय बोलते? आणि तो पुन्हा धन्याला म्हणत असतो की ए धन्या, एखाद्याने मदत केली तर त्याला थँक्यू म्हणावं, 2-4 लाडू बांधून द्यावं, हे काय नंबर देत सुटलाय? आणि तो पायलला म्हणत असतो की तू ऐक ग. तिकडून आता म्हणत असते पायल, मग पाण्या, मी माझ्या कानामध्ये जीव ओतून फक्त तुझाच आवाज ऐकते, बोल की. तर पाण्या म्हणत असतो की मला इथून पुढे अजिबात फोन नाही करायचा आणि या धन्याच्या नंबरवरती तर अजिबात नाही करायचा, ठेव फोन, असं म्हणून तो फोन कट करतो. तर इकडे पायल म्हणत असते की अयो, याने फोन कट केला. मग धन्या म्हणत असतो की ए पाण्या, एवढा जीव लावते आणि तू असा का वागतोय तिच्याशी? त्यावेळेस पाण्या त्याला म्हणत असतो की अरे, आपलं काहीच भविष्य नाही रे, आपल्या वर्तनामध्ये जे चाललंय त्यावरून मला तिच्याबरोबर भविष्य माझं दिसतच नाही. मला सांग, आपल्या गॅरेजमध्ये एखादी गाडी नीट करायला आलेली असते, तिला नीट करत असताना आपण राऊंड मारतो म्हणून काय ती गाडी आपली झाली का? तसं आहे. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की म्हणजे तू तिच्या गाडीवरून राऊंड पण मारतो? मग पाण्या म्हणत असतो की गप रे, तुला नाही कळणार, तू अजून बारीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये पडू नये. एक काम कर, तो नंबर ना ब्लॉक कर. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की नाही नाही, मी नंबर ब्लॉक करणार नाही, पायल वहिनी आहे माझी ती. त्यावेळेस पाण्या आता म्हणतो की सांगतोय ना नंबर ब्लॉक कर, असं म्हणून दोघांची भांडणच चालू होतात मोठमोठ्याने. आता ते भांडण करत असतात. तिकडून राजा आता त्याची गादी घेऊन येतो आणि म्हणत असतो की काय रे, काय चाललंय, भांडताय, जरा शांत बसा, टाइम बघा काय झालेला आहे, जरा हळू आवाज करा, तिकडे मॅडम झोपलेले आहेत, झोपा लवकर, वेळ काय झालेली आहे, कळतंय की नाही तुम्हाला, झोपा. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की राजा बघ ना, सांग ना ह्याला, ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत पडायचं नाही, याला कळतच नाही. तर राजा म्हणतो की बरं राहू द्या, तुमच्या दोघांचं झोपा, असं म्हणून आता त्याची गादी टाकत असतो. तर आता हे सगळं धन्या पाहतो आणि पाण्या सुद्धा पाहत असतो. तर धन्या पळतच आता राजाने टाकलेल्या गादीवरती येतो आणि म्हणत असतो की हे काय चाललंय तुझं? तर राजा म्हणत असतो की झोपायचंय मला म्हणून टाकतोय. तर धन्या म्हणत असतो की नाही नाही, आज तू इथे झोपायचं नाही, रोज काय चाललंय रे तुझं, जा बरं तिकडे, वहिनी एकट्या आहेत, वहिनी बरोबर जाऊन झोप, आज इथे झोपायचं नाही. तर राजा ऐकतच नाही. तो म्हणत असतो की धन्या, तुझ्या जागेवरती जाऊन झोप. पण धन्या सुद्धा ऐकत नाही. मग राजा धन्याच्या जागेवरती जाऊन झोपतो. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की ए राजादा, काय झालेलं आहे, तुझ्या डोक्यामध्ये फरक पडलाय का? असं का वागून राहिलेला आहे तू? काय प्रॉब्लेम आहे का? सांग ना काय झालंय ते. तर राजा म्हणत असतो की पाण्या, तू म्हणतो ना ते बरोबर आहे, लहान मुलाने माहीत नसलेल्या गोष्टीत पडायचं नाही. त्यात आता याची बडबड बघ कशी चाललेली आहे. आता त्या तिघांची बडबड चालू असते. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि म्हणत असतो की अरे किती वाजल्या, झोपा. तर धन्या यशादाला पण म्हणत असतो की यशादा बघ ना, हा राजा आज पण इथे झोपायला आलेला आहे, वहिनी तिकडे एकटी झोपलेली आहे, तिकडे जायला पाहिजे की नाही? मग यशादाला राग येतो आणि यशादा म्हणतो की ए धन्या, लहान आहेस का तू, असल्या गोष्टीमध्ये पडू नको, झोप आता. तो सुद्धा आता त्याच्यावरती ओरडतो. मग धन्या म्हणत असतो की काय हे सगळे मलाच लहान आहे म्हणून आता याच्यामध्ये पडू नको, त्याच्यामध्ये पडू नको असं म्हणत आहेत. आता तो सुद्धा रागाने झोपतो. पण अचानक उठतो, त्याला खूप राग आलेला असतो आणि आता म्हणत असतो की सगळे माझी खेचून राहिलेत ना, लहान आहे, पण एक दिवस ना तुम्हाला कळेल, ज्या दिवशी माझं लग्न होईल आणि कजाच बायको घेऊन मी घरी येईन ना, तेव्हा तुम्हाला कळेल, सगळ्यांची भांडणच होतील, आपल्याला सगळ्यात डेंजर मी बायको घेऊन येईल, आत्यापेक्षा बी डेंजर बायको घेऊन येईल, नुसती हाणामारी होईल, बोंबाबोंब राडे, नुसते भांडणे होतील, मग कळेल तुम्हाला कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे ते. आता कोणाला अक्कल आहे ते. आता सगळेजण याच्याकडे आश्चर्यानेच बघायला लागतात. त्यावेळेस आता यशोदा म्हणत असतो की झालं. तर लगेच धन्या आता झोपून जातो. सगळेच जण आता येथून झोपून जातात. तर इकडे आता अवनीला मात्र झोपच लागत नसते. ती आता उठून बसते आणि इकडे तिकडे पाहत असते, तिला आता झोपच लागत नसते. तर इकडे यशादा सुद्धा आता उठतो आणि राजा मोबाईल बघत असतो. तर यशादा उठतो आणि पाणी पितो आणि मग त्याला आठवतं की अवनी मॅडमला पाणीच ठेवलं नाहीये. मग तो राजाला म्हणत असतो की राजा, त्या मॅडमसाठी पाणी ठेवलेलं आहे का? तर राजा म्हणतो की अयो विसरलोच. मग राजा म्हणतो की थांब, मी लगेच घेऊन आलो. मग राजा किचनमध्ये जाऊन बाटली भरून घेऊन येतो आणि अवनीचा दरवाजा वाजवतो. आता अवनी कडी उघडते
तर राजा बाटली देतो अवनीला, म्हणत असतं की मॅडम तुमची झोपमोड झाली का? तर अवनी म्हणते की नाही नाही. मग राजा म्हणतो की ही घ्या ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलेलो आहे, बाटली बाहेरच विसरली होती. तर आता ती थँक्यू म्हणते. मग राजा चाललेला असतो त्यावेळेस अवनी म्हणते की राजा 2 मिनिटं रूममध्ये येतो का? तर आता राजा यशोदाकडे बघतो. तर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे. आता यशोदा म्हणतो की लगेच जा आणि लगेच बाहेर ये. आता राजा आतमध्ये जातो तर अवनी तिथेच उदास बसलेली असते. त्यावेळेस राजा म्हणत असतो की काय झालं, तुम्हाला झोप लागत नाहीये का? तर ती म्हणते की नाही तसं काही नाही. तर राजा इकडे तिकडे पाहतो तर आता त्याला सगळ्या त्याने आणलेल्या वस्तू दिसतात आणि तो म्हणत असतो की छान वस्तू लावलेल्या आहेत. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा लावल्या नाहीयेत, ठेवल्यात. तर तो म्हणतो की हा तर त्यातलं मला काही माहित नाहीये, पण मी आणलेलं आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे सजवू शकता. तर तो असं म्हणून आता चाललेला असतो. तर अवनी म्हणत असते की राजा थोड्या वेळ बसतो का? आता राजाला कळत नाही की नक्की मॅडमला झालंय काय. आता त्याला आनंद पण होत असतो. तर तो मग आता तिथली खुर्ची घेतो आणि आता तिथे बसतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की राजा मला ना जरा कसं तरीच वाटतंय. त्यावेळेस तो म्हणतो की काय झालं, तुम्हाला झोप लागत नाहीये का? फॅन नाहीये म्हणून गरम होतंय का? तर ती म्हणते की नाही नाही असं काहीच नाहीये, तू बस ना थोड्या वेळ. आता राजा चाललेला असतो पण अवनी काही त्याला जाऊनच देत नाही. मग आता ती म्हणत असते की राजा अण्णा कधी येणार आहेत रे? मला अण्णा नाही येत ते जरा वेगळंच वाटत आहे. त्यावेळेस राजाला हसायलाच येतं आणि राजा म्हणतो की अरे हो, तुम्हाला अण्णांचं टेन्शन आलेलं आहे का? अहो काही नाही, बिंदास्त झोपा तुम्ही, अण्णांना काही झालेलं नाही, अण्णा येतील लवकर. त्यावेळेस ती म्हणते की राजा हे सगळं तुमच्यासाठी नेहमीच आहे रे, पण मला अण्णांची सवय झाली होती ना, अण्णांच्या आवाजाची सवय झाली होती आणि आता अण्णा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये कसे असतील, त्यांना मच्छर चावतील, त्यांना जेवाय तरी दिलं असेल का पोलिसांनी? मला खरंच त्यांची काळजी वाटते. त्यावेळेस राजा म्हणतो की हो मॅडम काळजी करू नका, दत्ता काका आणि त्या सुलात्याचं आणि अण्णांचं नेहमीच भांडण होतं आणि अण्णा नेहमीच जेलमध्ये जातात आणि ते जेलवाले पण अण्णांना आता माहिती आहे हा माणूस सारखाच येतो म्हणून त्यांना जास्त शिक्षा देत नाही. पण अवनीला खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, झोपा. म्हणून आता राजा चाललेला असतो. तर अवनी म्हणत असते की राजा अण्णा जे ते रेडिओ लावून जे गाणं ऐकतात ना ते मला ऐकायचं आहे, त्यांचा रेडिओ आणून देतो का? त्यावेळेस राजाला आता हसायलाच येतं आणि राजा म्हणतो की बरं ठीक आहे, मी घेऊन येतो. म्हणून आता राजा जातो तर यशोदा आता त्याला रेडिओ हातामध्ये देतो. तर तो थँक्यू म्हणून चाललेला असतो. तर त्याला आठवतं आणि तो यशोदाला म्हणत असतो काय तुला कसं कळलं मला रेडिओ पाहिजे ते? त्यावेळेस यशोदा गप्पच बसतो. मग राजा म्हणतो काय तू आमचं बोलणं ऐकलं? दादा असं नवरा बायकोचं बोलणं ऐकायचं नसतं. तर यशोदा म्हणतो की नवरा बायको असं म्हणून आता तो धावून चाललेला असतो त्याच्या अंगावरती. तर राजा आता पळतच तिथून आतमध्ये जातो. तर आता यशोदा पाठीमागून त्याला सांगतो की लगेच बाहेर यायचं. तर राजा म्हणतो की हो. आता आतमध्ये जातो आणि तो अवनीकडे रेडिओ देतो. अवनी आता तो रेडिओ चालू करते पण तिला चालूच होत नसतो. मग राजा म्हणतो की द्या इकडे, मी चालू करून देतो. मग त्या रेडिओला जोरात मारतो आणि मग रेडिओ चालू होतो आणि तो अवनीकडे देतो आणि अवनीला म्हणत असतो की अण्णांचा रेडिओ आहे ना, त्याला स्पेशल ट्रीटमेंट तर द्यायलाच पाहिजे. तर आता अवनीला सुद्धा हसायला येतं आणि मग राजा म्हणत असतो की तुम्ही आता ऐका, मी जातो आणि बिंदास्त झोपा. तर राजा चाललेला असतो तर अवनी आता ती गाणी ऐकत आता झोपते. तिला थोडंसं बरं वाटत असतं. मग राजा आता बाहेर येतो आणि झोपतो. यशोदा सुद्धा आता झोपलेला असतो. पण यशोदा आता राजा परत जाईल काय म्हणून आता त्याच्याकडे बघतच आता तो झोपलेला असतो. सगळेजण आता झोपून जातात. इकडे आता दत्ता काका झोपलेला असतो पण त्याला आता त्या रेडिओचा आवाज येतो, त्या गाण्यांचा आवाज येतो म्हणून त्याला असं वाटत असतं की हा धोंड्या आला की काय, म्हणून तो आता एकदम दचकूनच उठतो त्या रेडिओच्या आवाजाने आणि तो आता सुलेला उठवत असतो. सुले सुले असं म्हणून आता तो जोरात आत्याबाईंना आवाज देत असतो. तर सुलू आत्या उठतात आणि म्हणत असतात की काय रे दत्ता काय झालं? त्यावेळेस तो म्हणतो की अगं आवाज. मग आता सुलात्याला सुद्धा रेडिओचा आवाज येत असतो. मग त्या म्हणत असतात की हा धोंड्या सुटून आला की काय? त्यावेळेस तो म्हणतो की बघ की अगं आवाज तर येतोय. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की पण पोलिसांनी याला सोडलंच कसं काय? थांबात आपण बघून येऊया. तर त्या दत्ताला म्हणत असतात की चल दत्त्या. पण आता तो काही उठत नाही, नको नको म्हणून घाबरलेला असतो. मग आत्याबाई जबरदस्ती आता त्याला हाताला धरूनच बाहेर घेऊन येतात आणि पाहतात तर आता आवाज तर येत असतो पण आता धोंड्यांना कुठे दिसत नसतो. ते सगळीकडे आता बारकाईने बघतात दोघे पण आता त्यांना धोंड्यांना दिसतच नसतो. त्यावेळेस आता
ते म्हणत असतात की हा रेडिओचा आवाज कुठून येतोय. मग दत्ता काका म्हणत असतो की पोरांनी रेडिओ लावला की काय. तर आता सुलात्या म्हणत असते की त्यांचा ना तो रेडिओच फोडायला पाहिजे, लेच त्यांची नाटकं चाललेली आहेत. त्यावेळी दत्ता काका म्हणत असतो की रेडिओ नाही, त्या धोंड्यालाच फोडायला पाहिजे, कारण आता तो कधी ना कधी त्या जेलमधून सुटून येईल आणि मग त्याला आता चांगली शिक्षा झाली पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळेस सुलात्या म्हणत असतात की आता ना तो बाहेर आला ना तरी सुद्धा तो इथे नीट राहू शकणार नाही. सुनेच्या छळाखाली त्याला पुन्हा आता खडी फोडायला तिकडे जेलमध्ये लावते की नाही बघ, असं ती बोलत असते. तेवढ्यातच दत्ता आता मध्येच म्हणतो की कापूस कापूस. मग सुलात्याला राग येतो आणि तो म्हणतो की ग ह्या आवाजाने झोप लागणार नाही, कानात घालायला कापूस. आता सुलात्या रागाने त्याच्याकडे बघते तर दत्ता आता तिथून निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहणार आहोत की यशादा अवनीसाठी चहा बनवत असतो. तर अवनी आता उठून चहा पिण्यासाठी फ्रेश होऊन आलेली असते. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की थांबा, आता मी तुम्हाला चहा देतो. मग अवनी म्हणत असते की तुम्ही किती कामं करता, सगळी कामं तुम्हीच करता, त्या तिघांना पण काहीतरी कामं लावत जा की. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की अहो दिवसभर ते कामं करून ना कंटाळत्यात, त्यामुळे जाऊ द्या. तर अवनी म्हणत असते की तुम्ही पण दिवसभर किती काम करता, राजाला थांबा मी उठवूनच घेऊन येते. त्यावेळेस तो म्हणत असतो की राजा अहो कुंभकर्णाला उठवायला सोपे, पण राजा अजिबातच उठणार नाही. मग आता अवनी म्हणत असते की अच्छा तो उठणार नाही का, थांबा आता मी जरा काहीतरी करते. असं म्हणून आता ती तिथलं पाणी एका ग्लासमध्ये भरून घेते आणि यशादाला म्हणत असते की मी आलेच. असं म्हणून ती आता ग्लास भरून घेऊन राजाच्या जवळ जाते. आता राजा तिथे झोपलेला असतो, तिथे जाऊन ती ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेते आणि राजाच्या तोंडावरती टाकते. पण राजाला काहीच फरक पडत नाही. ती परत थोडंसं पाणी घेते आणि त्याच्या तोंडामध्ये टाकते, पण राजाला काहीच फरक पडत नाही, तो उठतच नाही. मग अवनी म्हणते की नाही आता ना हा असा उठणार नाही, म्हणून ती थोडीशी पुढे होऊन अख्खा ग्लास त्याच्या तोंडावरती टाकायला जाते. तेवढ्यातच राजाच्या पायामध्ये तिचा पाय अडकतो आणि ती जोरात अशी पडणार आणि तो ग्लासमधलं सगळं पाणी पाण्याच्याच तोंडावरती पडतं आणि ती एकदम अशी दचकते. तर आता पाण्याच्या तोंडावरती अख्खा ग्लास पडल्यामुळे तो दचकून उठतो आणि काय कळत नाही का असं म्हणून आता तो अवनीच्या अंगावरती हात उघडतो आणि आता हे सगळं पाहून सगळे दचकून उठतात. अवनी मात्र खूप घाबरलेली असते. ती आता अशी पाठीमागे घाबरून चाललेली असते. तिथला फॅन वगैरे पडतो, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. पाण्या एवढ्या जोरात ओरडल्यामुळे कोणालाच काहीच कळत नाही. मग अवनी आता तिथून रडतच पळून निघून जाते. तर आता यशादा खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो की अरे हे काय केलं, ते आपल्या जीवावरती इथे राहिलेले आहेत, तुम्हाला कळत नाही का या घरामध्ये एक बाई माणूस राहतं, एवढ्या जोरात ओरडतात का. तर राजा सुद्धा आता पाण्यालाच म्हणत असतो की अरे डोकं पाहिजे, अक्कल पाहिजे. आता त्याला खूपच काही बोलत असतो. मग पाण्याला राग येतो आणि पाण्या म्हणतो की यशादा मी हे मुद्दाम नाही केलेलं, चुकून झालेलं आहे, मला वाटलं हा राजाच आहे. तर आता त्या दोघांची तिथेच भांडणं लागतात. राजा पाण्याला काही पण बोलत असतो, मग ते दोघांची भांडणं लागतात. आता हे सगळेजण भांडणं सोडवत असतात, म्हणजे धन्या आणि यशादा, पण ते दोघे काही सुटतच नाहीत. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाण्याला आता आय लव्ह यू म्हणण्यासाठी पायल त्याच्या गॅरेजवर गेलेली असते. त्यावेळेस आता पाण्या खूपच चिडतो आणि म्हणत असतो की हे पायल तुझा आणि माझा काही संबंध नाही, माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. आता पायलला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे आता राजाची नोकरी गेलेली असते, म्हणून राजा आता त्याच्या मालकाच्या पाया पडतो आणि म्हणत असतो की प्लीज मालक मला नोकरीवरती ठेवा ना. तर तो म्हणत असतो की राजा तू ना कोणाशी लग्न केलंय तुला माहित आहे ना, ही चावी घे आणि त्या धनंजय मानेच्या घरी जाऊन त्याच्या पोरीला तिकडे सोडवून ये. बाबा मला सुद्धा आता खूप भीती वाटत आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.